काकांनी देसाई संघाची क्रिकेटर म्हणून सेवा केलेली आहे आणि अनेक क्रिकेटपटू त्यांनी घडवलेले आहे. खरं तर क्रिकेटचं हे खरं तर एक विद्यापीठ आहे. तर हरेश म्हात्रे यांच्या शुभ हस्ते हा पुरस्कार स्वीकारत आहेत. काकांशी आपण बोलूया थोडंसं. तर हरेश म्हात्रे यांचा सन्मान देखील आपण करणार आहोत. काका थोडं थांबा, आपण थांबताय का? तर नक्कीच आपण आयोजकांची इच्छा होती की आपण बोलावं म्हणूनच. तर नंतर ठीक आहे, मागाशी माईक थोडासा आपला बंद होत होता कारण सेल डाऊन झाले होते, बॅटरी लो होती. तर हरेश म्हात्रे यांचा सन्मान होते या स्पर्धेच्या माध्यमातून. होळे आपण लगेचच कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया आपण. तर राहुल पाटील या ठिकाणी आहेत, त्यांचाही आपण सन्मान करणार आहोत. या राहुल. तर राहुल पाटील यांचा सन्मान स्पर्धेचे आयोजक भूषण भोईर यांच्या शुभ हस्ते सन्मान केला जाईल. प्रत्येकाचा सन्मान आज आपण कालच्या दिवसापासून बघतोय, अगदी सकाळपासून. मग तो गावातील व्यक्ती असू दे, इतर गावातील असू दे, इतर क्षेत्रातील असू दे, प्रत्येकाला इथे सन्मानित केले जाते. आणि सन्मान चिन्ह बघा किती मोठे आहेत. तशी स्पर्धा मोठी आहे, तसेच हे सन्मान चिन्हही आपण मोठे बघतोय. होळे आपण लगेचच इथून थेट कॉमेडी बॉक्समध्ये ऐकूया पुढील सामन्याचं धावतं वर्णन. आवाज आजिवली गावचा येत आहेत मायक्रोफोनवरती गीतेश सरडेकर. धन्यवाद विनोद पाटील सर. आजच्या दिवसातील पहिल्या फेरीतील चौथी लढत आपल्याला पाहायला मिळाले. जय दुर्गा माता काटाई विपक्ष आई गावदेवी जय भोलेश्वर खिडकाळी टीमला आपण पाहतो नाणेफेकीचा कॉल जिंकला खिडकाळी टीमने आणि आमंत्रित केले बॅटिंगसाठी. पहिल्या सत्रासाठी जय दुर्गा माता काटाई या टीमला दोन्हीच एकाच विभागातून बिलॉंग करणारे दोन्ही संघ आज मात्र या नागाव क्रीडा नगरीमध्ये आपला खेळ दाखवण्यासाठी सज्ज झाल्यात. अनेक मान्यवर या व्यासपीठावर उपस्थित आहेत. त्या तमाम मान्यवरांचा, क्रिकेट रसिकांचा आणि खेळाडूंचा आम्ही या आयोजक भूषण शेठ भोईर आणि संपूर्ण ब्रदर्स ग्रुपच्या माध्यमातून सहर्ष स्वागत करतो आहे. तर नक्कीच दिलदास डीजे यांच्याकडून खिडकाळी टीमला शुभेच्छा येतात, त्यांचं देखील आपण स्वागत करूया. स्पर्धेच्या माध्यमातून 5 षटकांचा सामना, 4 षटक तुमचे 20 मिनिटांमध्ये संपले पाहिजेत. अन्यथा तुम्हाला एक खेळाडू 30 यार्डच्या सर्कलमध्ये 5व्या षटकामध्ये आणावा लागेल, याची देखील आपण नोंद घ्यायची आहे. करण पाटील आणि रोहित ही जोडी मैदानात सरकले. बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता काटे टीमकडून खूप चांगलं देखणं आयोजन आपण मॅचला होईल. सुरुवात गेम इज ऑन. पहिल्या इनिंगला सुरुवात करत असताना आजच्या दिवसामधील चौथी लढत एका साईडला काटे टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना खिडकाळी टीमला तेजस ठाकूर येथे गोलंदाजी ट्रॅकवर पहिला विकल्प वापरला जातो. गोलंदाजी मार्कवर असणाऱ्या खिडकाळी टीमकडून कॉमेंट्री बॉक्स एंडकडून पहिलाच बॉल स्ट्राईक एंडला रोहितला पाठव आपण. करण पाटीलला बघतोय, पहिलाच बॉल लॉफ केला आहे. नो मार्क्सलँडमध्ये चेंडू ट्रॅव्हल होतं, एक धाव कंप्लीट केली जाईल. सिंगलने मात्र आगाज केला जातो या पहिल्या सत्राचा. अगदी संयमी खेळी पहिल्या चेंडूवर दाखवली जाते. एक धावेने एंड चेंज होईल आणि एक धावेने श्रीगणेशा केला जाईल या पहिल्या डावाचा, अर्थात जय दुर्गा माता काटे टीमचा. सुरुवात दमदार होणं इथे मात्र गरजेचं आहे. पाठीमागचा सामना आपण खऱ्या अर्थाने पाहिला. उत्तरशी विपक्ष देसाई टीम 75 धावांचा टार्गेट सेट केलं होतं देसाई टीमने आणि तिथे मात्र त्यांना विजय संपादन केलंय पहिल्या सामन्यामध्ये. पुढचा बॉल यावेळी मात्र ऑफस्टिक सोडली जाते. अतिरिक्त आपल्याला टर्न पाहायला मिळाला या चेंडूवर आणि नक्कीच एक धाव वाईटच्या स्वरूपात धावफलकार जोडली जाईल. एका धावेच्या मदतीने 2 धावा धावफलकार लागले जातात.
नक्कीच मॅग्नेटिक पॉवर प्लेचं षटक एंड मात्र चेंज होत असताना स्ट्राईक एंडला रोहित पाटीलला आपण पाहतोय. या संघाचा आक्रमक शैलीचा हा फलंदाज कशा रीतीने खेळ करेल. यावेळी आडव्या बॅटनं ऑनसाईडला केल्या डीप मिड विकेटमधनं क्षेत्ररक्षक चेंडूवर जाईल, उचलेल, फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या धावफलकावर लागते 3 या अंकावर जाऊन पोहोचतं. पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना काटे टीमला आपण पाहतो एंड चेंज होतं. स्ट्राईक एंडला आपण पाहू शकाल करण पाटीलला. करणसाठी व्यूहरचना पाहिली क्षेत्ररक्षकांची, एक लॉग ऑफ आणि एक डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक असताना कसा खेळ केला जाईल. आडव्या बॅटने खेळायचं होता. बॅटची लिडिंग एज जरूर घेतली होती परंतु मोठा फटका मात्र कन्वर्ट करू शकला नाही. अजून एक निर्धाव चेंडू येतो. गोलंदाजी मार्कवर असताना गोलंदाज तेजस ठाकूरच्या माध्यमातून दर्जेदार गोलंदाजी केली जाते. मोठ्या फटक्यांपासून खूप दूर ठेवला बॅटिंग करत असताना काटे टीमला. यावेळी रिव्हर्सचं अस्त्र बाहेर काढायचं होतं. स्विच हिटचा फटका खेळायचा होता परंतु बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत ना आणि अजून एक निर्धाव चेंडूची सांगता होत आहे. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकामध्ये मोठे फटके अपेक्षित असतात परंतु काय कमालीची गोलंदाजी साकारली जाते. प्रत्येक चेंडू व्हेरिएशनमध्ये मध्ये टाकण्यामध्ये सफल ठरला आहे. गोलंदाजी मार्कवर असताना तेजस ठाकूरला आपण पाहतोय. खिडकाली टीमकडून गोलंदाजी करत असताना सरसेनापती मात्र एक चांगली कामगिरी आपल्या टीमसाठी करून देत असताना लॉब केलाय, फुल टॉसला टॉस केलाय, चेंडूला फेकून दिलाय डीप मिड विकेटच्या डोक्यावरून. हा येतोय उतुंग असा हाय फाय षटकार. खराब चेंडू होता आणि करण पाटीलने त्याचा पुरेपूर फुलटॉसला टॉस करत डीप मिड विकेटचं क्षेत्र दाखवलं गोलंदाजा तेजस ठाकूरला. या 6 धावेच्या मदतीने 9 धावा धावफलकावर लागल्या जातात. जबरदस्त फटका पाठीमागच्या चेंडूवर यावेळी सफल झाले, जागा बनवली परंतु बॅट आणि चेंडूचा फारसा संपर्क येत नाही. दुहेरी धावेची खराब कॉलिंग आणि नक्कीच ज्याच्या बॅटमधून एक षटकार आला होता तिथे मात्र रनआउटच्या स्वरूपात परतावा लागेल. करण पाटील बॅक टू पेव्हलर मॅन फ्रॉम काटाई. टेनिस क्रिकेटमध्ये असं बहुतांशी पाहायला मिळतं. एक धाव इम्पॉर्टंट परंतु विकेट आपली इम्पॉर्टंट नसते. हे समजून एक धाव मात्र घेण्याच्या नादात आपली विकेट गमावली ती करण पाटीलला. आपली विकेट सॅक्रिफाईस करत मात्र नक्कीच इथे मात्र पहिला धक्का सांघिक विकेट असेल ती जमा होईल ती खिडकाली टीमच्या अकाउंटवर. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. 10 धावा ऑन बोर्ड. आपण नक्कीच पाहिलं गेलं या मैदानात धावा येतात परंतु धावा बनवण्याची ताकद तुम्हाला या मैदानामध्ये दाखवावी लागेल. खूप चांगली स्पर्धा आपण खऱ्या अर्थाने पाहतो. स्वर्गीय रामदास स्मृतिचषक 2023चं शानदार पर्व आपण पाहतोय. 4 दिवसाची स्पर्धेचा दुसरा दिवस आणि त्यातली चौथी लढत आपल्याला नक्कीच पाहायला मिळेल. एका साईडला खिडकाली टीम आणि त्याच्या अगेन्स्ट खेळ करत असताना जय दुर्गामाता काटे टीमला आपण पाहतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज मैदानात इन होतोय. संदीप येतोय. तिसऱ्या क्रमांकाचा फलंदाज पहिल्या चेंडूवर सन्मानपूर्वक चेंडू खेळून काढला कव्हरच्या दिशेने. जोपर्यंत चेंडू उचलेल तोपर्यंत अवधी होता एक धाव कंप्लीट करायचा. एक सेन्सिबल क्रिकेट मैदानामध्ये दाखवलं जात आहे आणि स्ट्राईक एंडवर रोहित पाटीलला आणलं जात आहे. एक धावेच्या मदतीने 11 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. रोहितकडे एक क्षमता आहे परंतु मैदानात टिकून राहणं धावपट्टीवर एक चांगला खेळ रोहित पाटीलला या मैदानात करावा लागेल काटे टीमच्या माध्यमातून. नक्कीच बॅटिंग ज्याच्या वाटेला आलंय काटे टीमला आपण पाहतोय तर क्षेत्ररक्षण करत असताना आपण खिडकाली टीमला पाहतोय. पुन्हा एकदा सज्ज गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी लॉब केलाय. फटका चांगला आहे ऑन साईडला
परंतु क्षेत्ररक्षक तैनात गॅप मात्र शोधू शकले नाही. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल ती 12 या अंकावर. अगदी शांत संयमी खेळ इथे मैदानात दाखवला. इथे गिअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट आहे, कारण या मैदानात धावा उभ्या राहतात. देसाई टीमने 75 धावाचं टार्गेट सेट केलं होतं. सकाळच्या सत्रामध्ये तिसगाव टीमने 70 धावा 5 षटकामध्ये उभ्या केल्या होत्या. तर नक्कीच इथे प्रयत्न असेल किमान 50+ धावा उभा करण्याचा काटे टीमचा. यावेळी चांगला फटका क्षेत्ररक्षक तिथे मोडॉफला तैनात आहेत. कोणत्याही प्रकारचा धाव घेण्याचा प्रयत्न नाही. अजून एक निर्धाव चेंडू जाता. एक निर्धाव चेंडू इथून मात्र दबाव वाढवतील. तर बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता काटे टीमवर इथून मोठे फटके तुमचा दबाव रिलीज करू शकतो, परंतु ते मोठे फटके रोहित पाटील किंवा संदीप फुटाणेच्या बॅटमधून येतील का हा देखील प्रश्न असेल. यावेळी रिव्हर्सचं असणं बाहेर जरूर काढलं होतं. लाईन इथे पाहिली जाईल. पंचाकडे आशेच्या नजरेने पाहिलं. तर ऋतिकसाठी नक्की सुवर्ण संधी असेल. ऋतिकसाठी राहुलजी पाटील दैसर यांच्याकडून हॅट्रिकसाठी नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. ऋतिकसाठी विकेट हॅट्रिकसाठी नक्कीच 1000 रुपयाचं कॅश प्राईज असेल. याची देखील आपण नोंद घ्यायच्या. ते पंचांचा निर्णय असेल तो अंतिम असेल. नक्कीच एक निर्धाव चेंडूची सांगता होत्या. ऋतिक मात्रेला आपण गोलंदाजी ट्रॅकवर पाहतोय. पहिले 2 चेंडूवर 2 सिंगल आणि त्यानंतर लगातार 2 चेंडूवर 2 निर्धाव चेंडू. रिव्हर्स स्विच खेळण्याचा प्रयत्न अगोदर टाच बदललं होतं फलंदाजी करत असताना संदीप फुटाणे या फलंदाजांना, आणि निश्चितपणे इथे मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न जरूर असेल. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या दुसऱ्या षटकामध्ये जोरदार अपील. पंचांकडे अपील मात्र फेटाळले. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पुढे सरकेल. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 13 या अंकावर. तेरा धावा धावफलकावर लागल्या जातात. शरीराचा वेध घेणारा चेंडू होता. अपील जरूर केली होती, परंतु लाईन इथे मिस पाहायला मिळाली आणि पंचांनी इथे अपील मात्र पेटवली. बॅट कट. यावेळी चांगला चेंडू होता. अगदी परफेक्ट केअर करणारा चेंडू होता. फक्त सन्मान दिला आणि निश्चितपणे 2 षटकं समाप्त होतात. 2 षटकाच्या समाप्तीनंतर थोडीशी केविलवाणी अवस्था काटे टीमची आपण पाहतोय. 13 धावा धावफलकावर लागल्या जातात आणि निश्चितपणे 1 गडीच्या मोबदल्यात या धावा धावफलकावर लागतात. पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना जय दुर्गा माता काटे टीमकडून. सुप्रसिद्ध गायक संजय पाटील यांचं आगमन झालेलं आहे. त्यांना विनंती करणं आपण या मंचावरती आपलं स्वागत आहे. तर नक्कीच जबरदस्त गोलंदाजी पहिल्या 2 षटकामध्ये. मॅग्नेटिक पॉवर प्लेच्या षटकाचा विचार केलेला एक षटकार जरूर आला होता करण पाटीलच्या बाडमधून, परंतु रनआउटची सर्वात क्रिकेटमधली गाणारी विकेट मात्र नक्कीच संपादन केली. सांघिक विकेट ती मात्र किडकाली टीमने, आणि तिथून मात्र थोडंसं दबाव वाढताना दिसला. आता जर मोठे फटके येत नसतील तर मात्र वरचं ठरेल. तर गोलंदाजी करत असताना किडकाली टीम इथून एखाद्या फलंदाजाला गिअर चेंज करणं खूप इम्पॉर्टंट असेल. बॅटिंग करत असताना जय दुर्गा माता काटे टीमला तिसरा गोलंदाज वापरतोय. गोलंदाजी मार्कवर सौरभ पवारला आपण पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर गोलंदाजी ट्रॅकवर सज्ज होत आहे. 5 क्षेत्ररक्षक सीमारेषेलगत आपलं पेट्रोलियम करताना दिसू शकतात. पहिलाच बॉल लॉफ करायचा होता. बॅटच्या रडारमध्ये चेंडू आला नाही आणि पहिला चेंडू निर्धाव टाकण्यात यश येत आहे. तर सौरभ पवार या गोलंदाजाला सन्मानी अतिथी दिलदासजी मात्रे खिडकाली यांचे इथे आगमन झालंय. त्यांना विनंती असेल की आपण व्यासपीठावर यावं. आपले स्वागत या स्पर्धेच्या माध्यमातून केलं जात आहे. सन्मानी अतिथी दिलदासजी मात्रे खिडकाली या पण मंचावर आपलं स्वागत आहे या स्पर्धेच्या वतीने. यावेळी लॉफ केलाय. फटका चांगला आहे, परंतु उंची जास्त, लांबी कमी, क्षेत्ररक्षण केलेली चुकी आणि निश्चितपणे झेल ड्रॉप होतोय. जीवदान दिलं जाईल फलंदाजी करत असताना.
एक धाव येईल. एक धावेच्या मदतीने संघाची धावसंख्या पोहोचेल 14 या अंकावर. थोडासा बॅकफुटला आहे संघ, इथून मात्र फ्रंटफुटला यायचं असेल तर मोठे फटके येणं खूप अपेक्षित आहे. जबरदस्त गोलंदाजीचा अटॅक आपण पाहतोय खिडकाली टीमच्या माध्यमातून रोखून धरलाय. यावेळी लॉफ केलं, क्षेत्ररक्षक तिथे डिपला आहेत, उचलेल फेकेल तोपर्यंत मिळेल ती फक्त एक धाव आणि एका धावेने मितर बनेल. काही बिघडणार नाही ते खिडकाली टीमचा. अगदी परफेक्ट चेंडूची फेकी केली जाते, एक सटीक लाईन आणि नक्कीच एक अचूक टप्पाची गोलंदाजी मैदानामध्ये होत्या. जबरदस्त गोलंदाजीने प्रभावित केलं सकाळच्या सत्रामध्ये. ही किफायती गोलंदाजी मितर बनेल अद्यापपर्यंत राहिल्या. ती गोलंदाजी करत असताना आई गावदेवी खिडकाली टीमच्या माध्यमातून एंड चेंज होतोय. ज्याला जीवदान दिला होता तर संदीप स्ट्राईक एंडला उभा असेल, कशा रीतीने खेळ करेल. सौरभचा चेंडू खोलवर टप्पाचा चेंडू होता, फक्त ऑन साईडला दिशा दिल्या. एक धाव कंप्लीट केली जाईल आणि एका धावेच्या मदतीने 16 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. एक एक धावेने मित्र म्हणे काही बिघडणार नाही ते मात्र खिडकाली टीमचा. कारण निश्चितपणे मोठे फटके येत नसतील तर इथे मात्र मित्र म्हणे वरचढ ठरेल ते गोलंदाजी करत असताना खिडकाली टीम. इथे मोठे फटके अपेक्षित आहेत ते काटे संघाच्या पाठीराख्यांना. खोलवर टप्पाची दर्जेदार गोलंदाजी होते. प्रत्येक चेंडू अगदी खोलवर टप्पाचा टाकला जातोय. प्रत्युत्तर देण्यास मात्र फलंदाज कुठेतरी चकले जातात आणि अजून एक धाव येते. एक धावेच्या मदतीने 17 धावा धावफलकार लागले आहे. कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये साकारली जाते आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकालीच्या माध्यमातून. पहिल्या षटकाचा विचार जी गोलंदाजी केली तेजसने, त्यानंतर ऋतिकने, तशीच गोलंदाजी सौरभ पवार मैदानामध्ये करताना दिसतोय. स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023च्या माध्यमातून ही स्पर्धा पाहतोय. यावेळी ऑनसाईडला क्षेत्ररक्षक आहेत, जज केलं जाते परंतु खराब क्षेत्ररक्षण. चेंडू सरळ गेलाय सीमारेषेबाहेर. 4 धावांसाठी आहे दणदणीत चौकार. तर नक्कीच विचार करायला गेलो विनोद सर, आपण जी गोलंदाजी पहिल्या 17 चेंडूमध्ये झाली होती, शेवटला मोमेंटम बनत होता पूर्णपणे खिडकाली टीमच्या बाजूने, परंतु शेवटला केलेली थोडीशी चुकी क्षेत्ररक्षकाने आणि तिथून मात्र मोमेंटम तुटला मित्र म्हणेन. नशिबाचा चौकार आलाय. काटे टीम संघर्ष करत होता एक एक धावांसाठी आणि त्या बदल्यात मात्र बोनसच्या 4 धावा देऊन गेला. 3 षटकांचा खेळ संपलाय. 7.00च्या इकॉनॉमी रेटने 21 धावा धावफलकावर लागल्या गेल्यात. एक सफलता जरूर मिळाल्या, परंतु आघाडीचे दोन्ही फलंदाज थोडेसे नाखुश करतात. ज्या फलंदाजाने मोठे हिट अपेक्षित होत्या त्या फलंदाजांना मात्र इथे पकडून टाकलं, जकडून ठेवलं संपूर्णपणे मैदानामध्ये गोलंदाजी करत असताना. ऋतिक असेल, तेजस असेल आणि त्यानंतर सौरभ पवार या गोलंदाजाला कमालीची गोलंदाजी मैदानामध्ये अद्यापपर्यंत साकारली आहे. परंतु येणारे 2 षटक अजूनही असतील, पाठीमागे झालंय ते विसरून जावं लागेल या दोन्ही फलंदाजांना. आणि आता मात्र एक चांगली फाईट, एक फायटिंग स्कोर उभा राहावा लागेल. बॅटिंग करीत असताना रोहित पाटील आणि संदीप फुटाणे या 2 फलंदाजांना. चौथा गोलंदाज वापरला जाईल, चौथा विकल्प गोलंदाज ट्रॅकवर सज्ज होईल. ऋतिक मात्रे त्याने दुसरं षटक हाताळलं होतं, तो गोलंदाज ट्रॅकवर येईल. सांघिक कोट्यातील दुसरं आणि वैयक्तिक कोट्यातील दैसा संघाचे राहुल पाटील याचकडून ऋतिकने हॅट्रिक पूर्ण केल्यास 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. तर नक्कीच ऋतिकसाठी सुवर्ण संधी असेल. पहिलाच बॉल उडवलाय समोरच्या दिशेने, क्षेत्ररक्षक तिथे तैनात आहे. 1 धाव मिळेल आणि 1 धावेच्या मदतीने 22 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. नक्कीच या धावांवर अंकुश लावण्याचं काम या 4ही गोलंदाजाने केल्या आणि ती सुरुवात करून देत असताना ऋतिक मात्रे आपण गोलंदाज ट्रॅकवर पाहतोय.
स्ट्राईक एंडला संदीप पुटानेला आपण पाहतोय एक आक्रमक शैलीचा फलंदाज आहे, परंतु ती आक्रमकता इथे सिद्ध करावी लागेल या दोन्ही फलंदाजांना. 22 धावा ऑन बोर्ड. ऋतिकचा चेंडू संदीपसाठी लॉब केलाय, मिस टायमिंग स्ट्रोक, खराब निर्णय आणि नक्कीच वन बाउन्स चेंडू सीमारेषेबाहेर जाईल दणदणीत चौकारासाठी. जज करायला हवं होतं झेलसाठी, ट्राय करायला हवं होता क्षेत्ररक्षणाने, परंतु इथे मात्र वन बाउन्स टप्पा उचलण्याच्या नादात मात्र हा चेंडू सरळ गेलाय सीमारेषेबाहेर. 4 धाब्यांसाठी चौकार येतोय. 4 धाब्याच्या मदतीने 26 धाबा ऑनबोर्ड लागले जातात. पुन्हा एकदा ऋतिक मात्रे असेल गोलंदाजी ट्रॅकवर. यावेळी मात्र बाटची लिडिंग एज, अजून एक मोठा विकेट. संदीप फुटाणे back to pavilion, man from Katai. एक चौकार आल्यानंतर लगेचच सफलता मिळवली जाते ऋतिका मात्रेच्या माध्यमातून आणि संघाची धावसंख्या धावफलकावर लागली जाते. पहिल्या सत्रामध्ये खेळ करत असताना काटे टीमची 26 या अंकावर जाऊन पोहोचला. अजूनही या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी असेल. नवीन येणारा फलंदाज मैदानात इन होतोय. अमित पाटीलला आपण पाहतोय बॅटिंग करत असताना स्ट्राईक एंडला. यावेळी मात्र गॅपमध्ये खेळण्यात कव्हरचा क्षेत्ररक्षक जोपर्यंत उचलेल फेकेल तोपर्यंत मात्र एक धाव कंप्लीट केली जाते आणि एका धावेच्या मदतीने 27 धावा ऑनबोर्ड लागले जातात. शेवटचे या षटकातील पाहायला गेला 2 चेंडूंचा खेळ बाकी असेल या षटकामधील. निश्चितपणे गोलंदाजी ट्रॅकवर ऋतिक मात्रे एक कमालीची गोलंदाजी साकारत असताना इकॉनॉमी आपण पाहिली गेली 4 चेंडूमध्ये फक्त 6 धावा खर्च घेतल्यात. एक सफलता ऋतिक मात्रेने मिळवल्या आणि पाठीमागचं षटक देखील ऋतिकचा 2 धावांचा आला होता. यावेळी लॉब केलाय, फटका बसला, मिस टायमिंग स्ट्रोक, जज केलं जात आहे. जेलचा संभव आणि शेवटच्या क्षणाला चेंडू हातातून निसटतोय आणि 2 धावा कंप्लीट केल्या जातात. या 2 धाव्याच्या मदतीने 29 धावा धावफलकावर लागल्या जातात. सुरुवात जी व्हायला हवी ती सुरुवात झाली नव्हती, परंतु मधल्या फळीच्या फलंदाजाने डाव सावरणं गरजेचं होता, परंतु डाव सावरला गेला नाही. परंतु इथे काही चांगला फायटिंग स्कोअर उभारण्याचा प्रयत्न निश्चितपणे या बॅटर्स करून केला जातोय. सलामीला आलेला रोहित पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय, तर त्याला साथ देत असताना अमित पाटीलला पाहतोय. इथून मोठे फटके रोहितकडून अपेक्षित असतील त्या काटे टीमच्या पाठीराख्यांना, परंतु मोठे फटके येतील का रोहित पाटीलच्या बॅटमधून? दर्जेदार गोलंदाजी, अगदी अचूक टप्पाची गोलंदाजी. कोलवर टप्प्याचा चेंडू होता, फक्त मिळेल ती सिंगल आणि एक धावेच्या मदतीने 4थं षटक समाप्त होत आहे. 4 षटकाच्या समाप्तीनंतर 30 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात 2 गड्याच्या मोबदल्यामध्ये. चार षटकांचा खेळ संपलाय. प्रथम बॅटिंग करत असताना 4 षटकाच्या समाप्तीनंतर जयदुर्गा माता काटे टीम जाऊन पोहोचल्या. 30 ते अंकावर शेवटचा निर्णायक षटक असेल. किमान या षटकामध्ये 15 ते 20 धावा येणं खूप गरजेचं असेल काटे टीमला, कारण पाठीमागचे आपण सामने पाहिले अगदी हायस्कोरिंगचे सामने आपल्याला पाहायला मिळाले, परंतु इथे मात्र बॅटिंग करत असताना थोडीशी डगमगली मी तर म्हणेन काटे टीमची बारी, कारण ज्या मोठ्या फटक्यांची अपेक्षा होती ते मोठे फटके आले नव्हते. तर करम पाटीलच्या बॅटमधून 1 षटकार, त्यानंतर संदीपच्या बॅटमधून 2 चौकार देखील आपल्याला पाहायला मिळाल्या होत्या.
परंतु रोहितची बॅट मात्र जोपर्यंत मैदानात बोलत नाही तोपर्यंत इथे मात्र धावसंख्येला बळ मिळणार आहे. त्याला साथ देत असताना अमित पाटीलला आपण मैदानात पाहतो नॉन स्ट्राईक एंडला. गोलंदाजीच्या भोवऱ्यावर 5वा गोलंदाज वापरला जातोय. सुयोग पाटीलला गोलंदाजीवर आमंत्रित केलाय. पेव्हलियन एंडकडून पहिलाच बॉल. यावेळची ब्लॅटची लिडिंग एज एक धाव कंप्लीट केली जाते. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न नकार देतो रोहित आणि एक धावेच्या मदतीने 31 धावा ऑन बोर्ड लागल्या जातात. शेवटचे 5 चेंडू कुणाच्या बाजूने येतील, किती धावा उभारल्या जातील हे देखील पाहणे गरजेचं आहे. खूप चांगली स्पर्धा आपल्याला अजमावायला भेटत आहे. स्वर्गीय रामदास स्मृतिचषक 2023चा भूषण शेठ भोईर आणि संपूर्ण ब्रदर्स ग्रुप आयोजित ही भव्य दिव्य क्रीडा स्पर्धा आपल्याला नक्कीच पाहायला मिळत आहे. शेवटचे 5 चेंडू कोणाच्या बाजूने येतील हे देखील पाहणे गरजेचं आहे. गोलंदाजी ट्रॅकवर पुन्हा एकदा गोलंदाज सज्ज होईल. गोलंदाज सुयोग पाटील मान फ्रॉम खिडकाली सज्ज असेल पेव्हलियन एंडकडून. यावलचा टॉपेज घेतली जाते. मिस टायमिंग स्ट्रोक एलिमिनेशन नव्हतं, फटक्यामध्ये फटका फसलाय आणि अजून एक मोठी विकेट मैदानातून बाहेर होईल. परतावा लागेल अमित पाटील बाग टपेवला मॅन फ्रॉम काटाई. नवीन येणारा बॅटर इनेट नंबर 5चा पाहतो आपण राजदीप चौधरीला पाहतोय. शेवटचे 4 चेंडू या सत्रामधील बाकी असतील. 31 धावा ऑन बोर्ड लागले जातात. 3 गडी मात्र तंबूच्या आसऱ्याला आल्यात. थोडीशी पाकपुटला जाताना दिसतंय जयदुर्गामाता काटे टीम, कारण संघर्ष करतो धावांसाठी आणि या धावा उभाराव्या लागतील हे देखील रोहित पाटीलला माहिती आहे. कारण या मैदान मोठं आहे, या मैदानात धावा खूप होतात आणि निश्चितपणे या धावा खूप कमी पाहायला मिळतात धावफलकावर. राजदीपसाठी हा चेंडू होता, मोठा फटका खेळायचा होता. पहिल्याच बॉलवर बॅट आणि चेंडूचा कोणत्याही प्रकारचा संपर्क येत नाही आणि अजून एक निर्धाव चेंडू येतो आहे गोलंदाज सुयोग पाटीलच्या माध्यमातून. 3 चेंडू फेकी केल्यात, 1 सफलता, 1 एकेरी आणि 1 निर्धाव चेंडू टाकण्यात यश आलाय ते सुयोग या गोलंदाजाला. यावेळी व्हेरिएशन दाखवलं होतं. टप्पा पडल्यानंतर अगदी बाहेरच्या दिशेने वळण घेत होता, परंतु बॅटची लिडिंग आहे. 4था धक्का असेल राजदीपच्या रूपाने काटे टीमला. शेवटचे 2 चेंडू बाकी असतील या सत्रामधील. नक्कीच राजदीपकडून देखील अपेक्षा असतील, परंतु अपेक्षेवर पूर्णपणे पाणी फेरलं जात आहे. संघाची धावसंख्या 31 या धावसंख्येवर शेवटचे 2 चेंडू बॅटिंग करण्यासाठी नवीन येणारा फलंदाज इनेट नंबर 6वर शुभम पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. साहिल पाटीलला आपण मैदानामध्ये पाहतोय. यावेळी लॉप करायचं होता, परंतु सुरक्षित क्रीजमध्ये फलंदाज पोहोचला जातो. 1 धाव येते. 1 धावेच्या मदतीने 32 धावा धावफलकावर लागले जातात. शेवटचा चेंडू असेल तो रोहित पाटीलसाठी. रोहितचा विचार केला गेलो वैयक्तिक रोहितने 9 चेंडूंचा खेळ केला, ज्यामध्ये पाहिला गेला तर 9 धावांचं योगदान आपल्या टीमसाठी दिला. शेवटचा चेंडू 1 चेंडूवर किती धावा जमवल्या जातील, शेवटच्या चेंडूवर मोठा हिट येईल का रोहित पाटीलच्या बॅटमधून. शेवटचा चेंडू गोलंदाजी ट्रॅकवर सुयोग पाटीलला आपण पाहतोय. शेवटच्या चेंडूवर किती धावांचा मोहर लागेल. पंचांचा इशारा आलाय. दॅट्स अ वाईट लाईन इथे मिस पाहायला मिळाली. 1 धाव धावफलकावर जोडली जाईल बोनसच्या रूपाने. 33 धावा ऑनबोर्ड लागल्या जातात. शेवटचा चेंडू गोलंदाज पाहतोय सुयोग
लाव पाहतोय. गोलंदाजी ट्रॅकवर खिडकाळी टीमच्या माध्यमातून शेवटचा चेंडू डिलिव्हर करण्यासाठी यावेळी शफल झाले. बॅकफुटला गेले. पंच चढवलाय लॉंग लेगच्या क्षेत्रामध्ये. थोडीशी आउटफील्ड स्लो पाहायला मिळते. दुसऱ्या धावेसाठी पलटलाय. दुसरी धाव देखील पूर्ण होते. तिसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय परंतु तिसरी धाव असफल ठरते आणि या 2 धावफलकर जोडल्या जातील. संघाची धावसंख्या पोहोचेल ती 35 या अंकावर. येणारे चेंडू असतील 30 आणि जिंकण्यासाठी गरज असेल ती 36 धावांची. तर आमच्या आयोजन कमिटीचे कोणी मेंबर त्या ठिकाणी असतील तर प्लीज आपण पाण्याची व्यवस्था करा. थँक्यू व्हेरी मच गीतेश. पुनश्या सर्व लाडक्या खेळरसिकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. जे प्रेक्षक मैदानात उपस्थित आहेत त्यांचंही स्वागत आणि जे प्रेक्षक यूट्यूबच्या माध्यमातून मॉडर्न टेनिस क्रिकेट या वाहिनीवरती आमच्यासोबत जोडले गेले आहेत त्या तमाम लाडक्या प्रेक्षकांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. चॅनेल सबस्क्राईब नसेल केलं तर जरूर करा. ओमसाई MTC खूप चांगली कामगिरी करतोय. सातत्याने मोठमोठ्या स्पर्धांमध्ये आपण त्यांना बघतोय आणि आपल्या एखाद्या सबस्क्राईबने जर कोणाला मोटिवेशन मिळत असेल, कोणाची जर प्रगती होत असेल तर सबस्क्राईब करायला काय हरकत आहे. कुठे सबस्क्राईब करण्यासाठी आपल्याला पैसे लागतात किंवा कुठले लिमिटेशन आहेत. त्यामुळे जरूर सबस्क्राईब करा. जेव्हा एखादा व्यक्ती आपल्या समाजाचा म्हणा किंवा आपल्याच विभागातला म्हणा जर चांगली कामगिरी करत असेल तर त्याला मोटिवेशन करणं गरजेचं आहे. कुठे आपल्याला आर्थिक सहाय्य तिथे करायचं आहे. त्यामुळे कुठलाही चॅनेल जर आपल्या विभागामध्ये चांगली कामगिरी करत असेल तर तुम्ही जरूर सबस्क्राईब करा. होळ्या मॅच मैदानावरती आपण बघतायत सामना क्रमांक आजच्या दिवसातील 5वा आहे. पण पहिल्या फेरीतील अंतिम सामना आपण बघताय. जय दुर्गा माता क्रिकेट संघ काटी वर्सेस खिडकाईमध्ये ही मॅच आहे. जय भोले आई गावदेवी खिडकाई मैदानावरती खेळतोय आणि नक्कीच देसाई संघाने देखील तयार राहायचं आहे. मागचा सामना त्यांनी जिंकला खूप मोठ्या फरकाने आणि आपण बघितलं आकाश मॅन ऑफ द मॅच होते पण त्यांनी आपली मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी डेडिकेट केली ती सुखदेव काकांना. तर मनाचा मोठेपण आहे आणि नक्कीच ही जाणीव आहे त्यांना की सुखदेव काकांचं योगदान आपल्यासाठी किती मोठं आहे. आणि त्यामुळे कारण बऱ्याचदा आपण बघितलं काका अधूनमधून एखादं षटक हाताळत आहेत त्यामुळे ते मॅन ऑफ द मॅचची ट्रॉफी एखादी मिळणं फार कठीण असतं. पूर्वी त्यांनी भरपूर चषक जिंकले आहेत, भरपूर मॅन ऑफ द मॅचच्या ट्रॉफीज त्यांच्या घरामध्ये आहेत. अनेक ट्रॉफीज तुम्ही बघाल तर देसाई गावाची खरी श्रीमंती तेव्हा कोणाकडे ट्रॉफी नसायच्या. लोक एक एक ट्रॉफीसाठी संघर्ष करायचे. तिथे गोण्याच्या गोण्या भरून ट्रॉफी आपण त्या गावामध्ये आम्ही बघितलेले आहेत. आणि आजही तुम्हाला प्रत्येक घरामध्ये जिथे जिथे क्रिकेट खेळलं जातं ज्या ज्या घरातून क्रिकेटर तयार होत आहेत त्या प्रत्येक घरामध्ये तुम्हाला ट्रॉफीज बघायला मिळतील. टार्गेट एकूण आहे 36 धावांचं. छोटंसं टार्गेट जरूर आहे. 5 ओव्हरच्या मॅचमध्ये
गोलंदाजी खिडकाळची चांगली झाली. महेश पाटील म्हणाले की काही खेळाडू अनुपस्थित आहेत, पण तरीही खिडकाळ्याने गोलंदाजी काय जबरदस्त केली. आज प्रत्येक गोलंदाज चमकला, मग तो ऋतिक असेल, तेजस असेल किंवा आपण बघितलं तर सुयोग असेल. चांगली कामगिरी राहिली आहे सगळ्यांची. सँडी बॉलिंग मार्कवर. हा चेंडू ऑन साईडला, यावेळेस मात्र एक्झिक्यूट करतायत स्क्वेअर लेगच्या दिशेने. पहिलाच एक सुंदर फटका आपण बघताय तर स्क्वेअर लेगच्या दिशेने चौकार. पाटील कॅप्टन सुरुवात करतात चौकाराने. नक्कीच महेश म्हणाला होता मागच्या स्पर्धेमध्ये की माझा परफॉर्मन्स होत नव्हता, पण तेव्हा त्याला मॅन ऑफ द मॅच मिळाली ती. टॉप एज झेलची शक्यता, क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी जज करतायत. आणि साहिलने काय जबरदस्त झेल टिपला बघा. फार कमी वयाचा खेळाडू आहे आणि मगाशी आपण ओमकारला बघितलं 30 गावच्या, तो देखील फार कमी वयाचा होता. आणि सगळे मुलं फार दर्जेदार क्रिकेट खेळतात, का तर पूर्वी या वयामध्ये कोणी मैदानावरती सहसा उतरायचं नाही, फार लेट डेब्यू व्हायचा. पण आता बघा किती जिगरबाज खेळाडू आणि एक चांगला झेल. ॲक्शन रिप्ले आपण बघितलं असे यूट्यूबवरती. ओम साई मॉडर्न टेनिस क्रिकेटवरती अत्यंत चांगलं टेलिकास्ट सुरू आहे. रोशन फराट, सागर फराट, कुणाल सगळेजण चांगली कामगिरी करतायत. आणि मैदानावरती तेजस पाटीलचं आगमन होतं आहे. तिसऱ्या क्रमांकावरती लवकर यावं लागलं कारण महेश बाद झाला. एक फटका स्लॉक स्वीप खेळण्याचा प्रयत्न, बॅटची एज लागली वरची आणि स्क्वेअर लेगला एक कमी वयाचा खेळाडू यंगस्टर बघा झेल टिपतोय साहिल. हे सगळे खेळाडू यांचं फ्युचर खूप ब्राईट आहे, भविष्य उज्ज्वल आहे. जर अशाच पद्धतीने त्यांना जर सपोर्ट मिळाला मोठ्या खेळाडूंचा, सिनियर खेळाडूंचा, तर नक्कीच ते चांगली कामगिरी करतील. आणि बदल हा व्हायला हवा प्रत्येक संघामध्ये म्हणा, आयुष्यामध्ये बदल हा होणं गरजेचं असतं. तेजस, हा चेंडू लॉंग ऑनच्या दिशेने, तेजसने आल्या आल्याच आपला परिचय दिला या षटकाराने. स्टान्स त्याचा आपण बघतो का, तर अशीच उभी राहण्याची पद्धत आम्ही राहुल पाटीलची बघतो दहिसरचे, ते देखील असेच क्रॉस उभे राहतात आणि जास्तीत जास्त ऑनसाईड खेळण्याचा प्रयत्न. इथे रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न, डायरेक्ट हिट. पण बघा बॅकअप बघा, साहिलचं बॅकअप मी कौतुक करेन. हा चेंडू जर तिथून निसटला असताना थेट सीमारेषे बाहेर फार वेगाने थ्रो केला होता. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक जो थ्रो केला होता आपण बघितलं तर साहिलने थ्रो केला आणि साहिलनेच अडवलाय. गुड फिल्डिंग आणि बॅकअप बघा काय जबरदस्त. स्लो मोशन मध्ये आपण बघितलं असेल ॲक्शन रिप्ले मध्ये. सँडी पुन्हा एकदा फॉर द विकेट. हा फुल टॉस आहे ऑन साईडला, डीप मध्ये क्षेत्ररक्षक तिथे आपण बघता येतात. तैनात करण आहेत. केपी चांगला थ्रो. फार मोठी धावसंख्या नाही आहे, त्यामुळे सिंगल डबल्स जरी येत राहिले तरी लक्ष्याच्या दिशेने जाऊ शकतात. पण काटेईला गोलंदाजीमध्ये काहीतरी भव्य आणि दिव्य करावं लागेल, इकॉनॉमिकल व्हावं लागेल. पण सध्या तरी आपण बघतायत 12 धावा आलेल्या आहेत आतापर्यंत खेळाच्या, 1 विकेटच्या मोबदल्यात. स्ट्राईकला तेजस. हा चेंडू यावेळेस मात्र लॉंग ऑफला अमित आहेत. सहजतेने झेल टिपलाय, फलंदाज बाद होतील. सँडीला मिळतंय दुसरं यश आणि दुसरा धक्का मैदानावरती खिडकाळी टीमला. स्पर्धेचं शीर्षक गीत, टायटल सॉन्ग, स्वर्गीय रामदास स्मृती चषक 2023. आयोजन 1 नंबर, भोईर ब्रदर्स 1 नंबर, भूषणदादा भोईर हे देखील 1 नंबर. आणि नक्कीच रोहितने स्वतः कौतुक केलं या ठिकाणी रोहित पाटीलने की आयोजन आम्ही जेव्हा आलो करताना आम्हाला हे अपेक्षित नव्हतं की अशा प्रकारचं आयोजन असेल.
पण इथे आल्यानंतर त्यानेही नक्की त्याच्या मनात विचारलं की इथे खेळायला मजा येईल. आणि तोच रोहित आता मात्र बॉलिंग मार्कवर तयार होतोय. षटक क्रमांक दुसरं प्रगतीपथावरती. धावसंख्या 12 झालेली आहेत. करायच्या आहेत विजयासाठी 36. 24ची अजूनही गरज आहे. यावेळेस मात्र हलक्या हाताने बॅकफुटवर जाऊन कव्हरच्या दिशेने ढकललेलं आहे. आणि सिंगलने आपण बघतायत स्ट्राईक रोटेट करतायत. न्यू बॅटर विश्वास पाटील मैदानावरती आलेले आहेत. दुसऱ्या बाजूला करण पाटील अजूनही खेळपट्टीवरती 2 विकेट गमावले आहेत खिडकाईने. मागचे 2 सामने आपण हाय स्कोरिंग बघितले. त्यानंतर आता आपण एक कमी धावसंख्येचा सामना बघतोय. आणि यातून जो जिंकेल तो जय वागेश्वर ची प्रतिष्ठान देसाईची 2 हात करेल. आणि त्यातून जो विजय होईल तो मात्र नागावशी फाईट करेल उपांत्य फेरीमध्ये पोहोचण्यासाठी. काल ऑलरेडी जय गावदेवी क्रिकेट संघ खार्डीने उपांत्य फेरीमध्ये प्रवेश केला आहे. आणि आज ती उपांत्य फेरी आपण कव्हर करणार आहोत. आणि जो संघ टॉप 4 मध्ये जाईल तो बक्षीस पात्र ठरेल. आणि काल खार्डीने तो पराक्रम केला आहे. डाव्या बाजूला व्यासपीठाच्या अगदी समोर आपण बघतायत सुंदर अशा ट्रॉफीज आहेत. खरं तर त्याला अधिक महत्त्व. आणि 4 आमच्या ही वाहनं तुम्ही बघतायत. यावेळेस गॅपमध्ये चेंडू जाईल सीमारेषे बाहेर. पंचांचा इशारा येतोय चौकार. पाटील 2 चेंडूमध्ये 4 धावा केल्यात. पहिला डॉट फेस केला होता. त्यानंतर मात्र हा चेंडू सीमारेषे बाहेर पडवलाय. रोहित स्लोअर 1 होता. फ्लाईट दिली होती. फिंगर रोल केले होते. पण ड्राईव्ह केले लॉंग ऑफला. थोडंसं क्षेत्ररक्षण डिलाय जाईल आणि त्याचाच फायदा घेतलाय. 2 धावा येत आहेत. या 2 धावेने धावसंख्या धावफलकावरती बघतोय आपण 19 धावा. 36चं टार्गेट म्हणजे अजूनही आपण बघितलं तर 17 धावांची इथून गरज असेल विजयासाठी. रोहित पुन्हा एकदा वरती विकेट. हो आडव्या बॅटने खेळायचं होतं. आधी शफल झाले होते. रोहितने हेच फॉलो केलं. लेग बायचा इशारा पंचांचा येतोय. नियम क्रमांक 26 लेग बायचा नियम आहे. आणि 25 क्रमांकाचा नियम आपण वाईड बघत असतो. एकूण 42 नियम क्रिकेटमध्ये सुरुवातीला आणले गेले. हा चेंडू यावेळेस अगदी स्क्रीनवर जाऊन धडकतोय. आणि या षटकाने धावसंख्येला मिळते गती. धावसंख्या जाऊन पोचले 26च्या घरामध्ये. आता हव्यात केवळ 10 धावा. आणि चेंडू शिल्लक असलेला 18. मोनिश आणि हिमांशू मध्ये जबरदस्त चर्चा सुरू आहे. ऋषी अगदी आरामात बसलेले. त्यांना माहिती आहे पुढच्या मॅचमध्ये आपल्याला खेळायचं आहे. आणि तिघही चर्चा करतायत. तिघही जवळजवळ एकाच वयाचे असतील आणि चांगली कामगिरी करतायत. तर प्लॅनिंग काय असावं, कुठली चर्चा करत असतील. इथे बसल्या बसल्या क्रिकेटची चर्चा असेल, बैलगाडा शर्यती चर्चा असेल, अनेक विषय असतात. आणि ते तिघही खूप व्यस्त असतात. त्यांच्या चर्चा फार मोठमोठ्या होत असतात. आणि या चर्चा व्हायला हव्यात. न्यू बॅटर मैदानावरती अवस्था स्ट्राईकला आपण बघतायत पुन्हा एकदा विश्वास जे मगाशी 4थ्या क्रमांकावरती आले होते. 6 धावांवर नाबाद खेळत आहेत. आणि बॉलिंग मार्कवर आपण बघतायत यावेळेस प्रथम आहेत. हा फुलटॉस आहे. चुकीचा फटका. झेलचा प्रयत्न राजदीपने जरूर केला होता पण चेंडूपर्यंत पोहोचता आला नाही. कठीण होता हा झेल. आणि या दरम्यान चांगलं रनिंग बिटवीन द विकेट आपण बघतायत. धावसंख्या धावफलक कधी बघतो आपण एकूण झाल्या 28 धावा. केवळ 8 धावांची गरज आहे विजयासाठी. संजय गायकर नावळे गावचे यांचं आगमन झालेलं आहे. त्यांचं हार्दिक हार्दिक सहर्ष स्वागत. फुलटॉस स्ट्रेट ड्राईव्ह इथे राजदीपच्या अगदी बाजूने काढला चेंडू. 2 क्षेत्ररक्षकांच्या मधून निघून जातो सीमा रेषेच्या पार. चौकार.
आहेत. आता केवळ 4 धावांची गरज आहे. खूप चांगले बॅटिंग. विश्वास नावाला साजेशी अशी खेळ खेळतात. विश्वास सार्थ करत असताना संघ नायकाचा. हो, सुंदर चेंडू होता, बॅटवर नाही आला. ताकदीचा पुरेपूर वापर केला होता. बॅटचा स्विंग बघा, मोठ्या बॅकलिपने खेळत होते पण मिडल नाही झाला आणि हा डॉट बॉल. धावसंख्या धावफलक होती 32. 4 धावांची गरज आहे विजयासाठी. आणि यानंतर चित्र स्पष्ट होताना इथे टॉप एज फलंदाज बाद. आणखीन प्रतीक्षा करावी लागेल. अजूनही 4 धावांची गरज आहे. विश्वास परत डगआउटच्या दिशेने. तिसरा फलंदाज बाद होतोय खिडकाळी संघाचा. बॅटर मैदानावरती हितेश उर्फ इतू मैदानावरती येतोय. यावेळेस 5व्या क्रमांकावरती 4 धावांची गरज आहे. षटक तिसरा प्रगती पथावरती. आतापर्यंत 5 चेंडू झालेत म्हणजे 13 चेंडू आता शिल्लक आहे आणि केवळ 4 धावांची गरज आहे. तर बघूया अंतिम चेंडू कशा पद्धतीने असेल. 12 धावा आतापर्यंत खर्च केल्यात आणि यातून जो जिंकेल तो जय वागेश्वर रिची प्रतिष्ठान देसाईशी फाईट करेल. ऑन साइडला ड्राईव्ह करतायत. तकदीर आहे तिथे. चांगलं क्षेत्ररक्षण. एकच धाव येईल. आता केवळ 3 धावांची गरज आहे. अजूनही 1 to go. या ठिकाणी आपण फक्त 1 चेंडू शेष आहे. हा चेंडू कव्हरच्या दिशेने गॅप मध्ये टाकलाय. 1 धाव पूर्ण. दुसरी धावही पूर्ण. अशा प्रकारे स्कोर होतोय लेवल आणि थ्रोच्या रूपाने ही 1 धाव. अशा प्रकारे हा सामना जिंकलेला आहे. जय भोले आई गावदेवी क्रिकेट संघ खिडकाळीने हा सामना जिंकलेला आहे. त्यांचं हार्दिक अभिनंदन. आणि त्यानंतर मात्र आपण बघणार आहोत देसाई आणि खिडकाळी 2 शेजारी एकमेकांच्या विरोधात दिसतील. पण त्याआधी आपण डिक्लेअर करूया